इंसान तो इंसान अब भगवान के दरबार भी चोरों से सुरक्षित नहीं रहे। अहिल्यानगर के संगमनेर में डकैतों ने करोड़ों के माल पर आधी रात को हाथ साफ कर दिया। यहाँ तक कि सबूत मिटाने के चक्कर में डकैत अपने साथ सीसीटीवी कैमरे की डीवीआर भी चुरा ले गए। संगमनेर तालुका के काकड़वाड़ी में जागरूक देवस्थान महालक्ष्मी माता काकड़वाड़ी मंदिर में आधी रात के आसपास डकैती की घटना सामने आई। आधी रात को मंदिर में घुसे अज्ञात चोरों ने देवी का 51 तोले का मुकुट, 2.5 लाख किलो चांदी के बर्तन और अन्य कीमती सामान चुरा लिया। चोर मंदिर परिसर में लगे सीसीटीवी कैमरे की डीवीआर भी चुरा ले गए। घटना की जानकारी मिलते ही पुलिस अधिकारियों ने घटनास्थल का दौरा किया। जांच के लिए अहिल्यानगर से फिंगरप्रिंट विशेषज्ञ और फॉरेंसिक टीम बुलाई गई। गांव के पूर्व सरपंच जनार्दन कासर ने घटना की जल्द से जल्द जांच की मांग की। आगे की जांच संगमनेर तालुका पुलिस स्टेशन और अहिल्यानगर एलसीबी द्वारा जारी है। आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकड़वाड़ी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे। याच्यामध्ये अंदाजे 50 तोळे मौल्यवान सोने आणि चांदीचे दागिने गेल्याची प्राथमिक माहिती आहे। तर हे पडताळणी करून आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। तसंच पुढील तपास हा सुरू आहे। तरी आज अहिल्यानगर एलसीबी PI आहेर साहेब तसेच आपल्या पोलीस स्टेशनचा स्टाफ, एलसीबीचा स्टाफ या सर्वांनी भेटी दिलेली आहे आणि पुढील तपास हा त्या अनुषंगाने करत आहोत। रात्री 9/3/2025 च्या रात्री साधारण 2 ते 3 या दरम्यामध्ये काकड़वाड़ी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने, मुकुट आणि CCTVचा DVR या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणून लंपास केलेला आहे। तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी। साधारण 51 तोळ्याचा मुकुट आहे, जवळजवळ 2-2.5 किलोची चांदी आहे। हे सगळा मुद्देमाल या ठिकाणून लंपास झालेला आहे आणि तो जो मुद्देमाल होता तो काही भाविक भक्तांनी या ठिकाणी दान स्वरूपात दान केलेला होता, गुप्तदान केलेला होता आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या अंगावर कायमस्वरूपी चढवलेलं होतं, पण तो रात्रीच्या सुमारास गेलेला आहे। तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे। तरी आता या पुढे शोध मोहीम सुरू झालेली आहे। तरी लवकरात लवकर शोध घेऊन त्या चोरट्यांचा तपास करावा अशी मी विनंती।